नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वीचा आज दुपारी झालेला जो काही पेपर आहे त्यातील गणिताचे 26 पासून 75 पर्यंतचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मिळणार आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न इथे कव्हर होणार नाहीत विद्यार्थ्यांनो. तर बाब 26वा प्रश्न काय आहे? 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 42 दिवसामध्ये पूर्ण करायचे असल्यास किती जादा मजूर लावावे लागतील, असा हा प्रश्न होता. तर पहा, काम काळ वेग यावर आधारित हा प्रश्न आहे. 56 मजुरांना पहा इथे 60 दिवस लागतात, म्हणजे M1D1 इक्वल टू M2 42 दिवसामध्ये पूर्ण करायचं तर किती मजूर लागतील आपल्याला विचारले. मग हे काढण्यासाठी तुम्हाला या दोघांच्या गुणाकारला 42 भागायचे. मग पहा, 6 7 42, 6 10 60, 7 8 56, 8 10 80, म्हणजे मजूर किती लागणार आहेत? 80 मजूर 42 दिवसामध्ये काम पूर्ण करतील. पण किती जादा लावावे लागतील असं विचारलंय. म्हणजे 80 मधून आपल्याला 56 मजूर आधीचे कमी करायचं आहे. 10तून 6 गेले 4, हातचा 1, 8तून 6 गेले 2, म्हणजे 24 जादा मजूर इथे आपल्याला लावावे लागतील. कारण 56 इथे आधीचे आहेत, तेच काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा आणखी 24 मजूर घ्यावे लागतील, जादा लावावे लागतील, असं इथे आपलं उत्तर सांगायचं होतं. 80 एक नंबरच्या पर्यायामध्ये होतं, परंतु ते पर्याय इथे योग्य नसणार विद्यार्थ्यांनो. 42 दिवसामध्ये काम पूर्ण करण्यासाठी 80 मजूर लागतील, परंतु किती जादा लावावे लागतील असा प्रश्न होता. म्हणून विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत आलेले की प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचा. पुढील प्रश्न पहा, प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो, दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मग पाहावं जातं नाही, प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, याचाच अर्थ काय? एका दिवसामध्ये तो 1/10 काम करतो आणि प्रसाद एका दिवसामध्ये 1/15 काम करतो. मग इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. 15 1 गुणिले 15 आणि 10 गुणिले 1, मग काय होणार आहे? ते संख्या येणार आहे, म्हणजे फक्त बेरीज तिथे वर येणार आहे. म्हणजे 15 आणि 10 यांची बेरीज किती होणार आहे? 25, आणि छेदामध्ये 10 गुणिले 15 येणार आहे. मग पहा, 5 5 25, 5 3 15, 5 1 5 5 2 10, मग 1/6, म्हणजे पहा तेच काम पूर्ण करायला दोघांना 6 दिवस इथे लागणार आहेत. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय, याला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर एका भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार या आठवड्यामध्ये विकलेल्या भाज्यांची विक्री रक्कम पुढीलप्रमाणे दिलेली आहे. तर पहा, रक्कम दिलेली आणि पहा X असं सांगितलेलं आहे आणि यांची सरासरी विक्री तुम्हाला दिली होती आणि रविवारी विकलेल्या भाजीची विक्री किती असेल हे आपलं विचारलं होतं. मग पहा, सरासरी म्हणजे काय करतो आपण? सर्व अंकांची बेरीज भागिले एकूण अंक, बरोबर इथे सरासरी निघते. मग इथे आपल्याला सरासरी दिलेलं आहे, म्हणजे 2800 ही सरासरी आहे. मग त्यांची बेरीज किती असणार आहे? दिवस किती आहेत? सोमवार ते रविवार म्हणजे 7 दिवस, म्हणजे गुणिले 7 तुम्हाला करायचे. मग पहा, 0 0, 7 8 56, 6 5, 7 2 14, 14 आणि 5 किती होणार आहे? 19, 19,600 ही झाली त्यांची एकूण अंकांची बेरीज. मग यामधून तुम्हाला या सर्वांची बेरीज करून वजा करायचे, म्हणजे रविवारची जी काही विक्री आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर या सगळ्यांची बेरीज करायची. मग पहा, पटापट आपल्याला करायचे. 3000, 3 आणि 3 6, 7 8 9 10 11 12 13 14 15 16, हे झाले 16,000. त्यानंतर 25 आणि 75 मिळून 100 रुपये झाले. 250 आणि 250 पहा 500, आणि त्यानंतर 300, 800, 9 10 11 12 1200 आणि 100 1300, म्हणजे पहा आता यामध्ये मिळवायचं आहे फक्त तुम्हाला, म्हणजे 17,300 येणारे या सगळ्यांची बेरीज ती आपल्याला फक्त यामधून वजा करायची, 17,300. मग पहा, इथे 0 0 येणार आहे, 3 2 आणि 0, म्हणजे 2,300 असणारे रविवारी झालेली विक्री. रविवारी किती रुपयाची विक्री झाली? 2,300 रुपयाची, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न विद्यार्थ्यांनो, जर कोन P बरोबर 55 अंश तर कोन Pच्या कोटी कोणाचे पूरक कोणाचे माप किती? तर कोन Pचं माप आपल्याला दिलेलं आहे 55 अंश. मग कोणत्याही कोणाच्या कोटी कोणाचे पूरक कोणाचे माप काय असतं? 90 अधिक x असतं. x म्हणजे तोच कोन, याचाच अर्थ 90 अधिक फक्त 55 आपल्याला करायचं आहे. मग पहा, 5 आणि 9 5 14, म्हणजे त्या कोटी कोणाचे पूरक कोणाचे माप किती असणार आहे? 145 अंश. मग पहा, इथे 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. किंवा तुम्ही आधी त्याचा कोटी कोन काढून त्याचा पूरक कोन काढू शकता. आपण कोटी कोन कसं काढतो? 90 वजा आपल्याला 55 करावं लागेल कोटी कोन काढण्यासाठी. 10तून 5 गेले 5, हातचा 1, 9तून 6 गेले 3, 35 अंश. मग याचा पूरक कोन काय असणार आहे? 180 मधून 35 वजा करायचे. 10तून 5 गेले 5, हातचा 1, 8तून 4 गेले 4 आणि 1 मग पहा, असंही उत्तर आपलं तेच येणार आहे. म्हणून देताना जर आपल्याला एखाद्या कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोन विचारला तर 90मध्ये फक्त तुम्हाला हे ॲड करायचं आहे. 145 अंश असणार आहे याचं बरोबर उत्तर, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं.
त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये ABCD यापैकी कोणता कोण वेगळा आहे असं विचारलंय. तर पहा विद्यार्थ्यांनो, ABCD हे आंतरलिखित कोण आहेत आणि एकाच कंसामधील आंतरलिखित कोण हे एकरूप असतात या गुणधर्मावर आधारित हा प्रश्न आहे. मग पहा जो काही कोण A आहे तो कोणत्या कंसामध्ये येतो, AB या कंसामध्ये येतो. त्यानंतर B पहा AB मध्ये येतं, C AB मध्ये येतं, परंतु D पहा कोण हा कंस ABC मध्ये येतं, म्हणजे हा इथे वेगळा आहे म्हणून याच पर्यायातून तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढीलपैकी असत्य विधान कोणते, त्रिकोणाचे कोण दुभाजक एक संपाती नसतात. तर पहा हेच विधान इथे चुकलेलं आहे, कारण त्रिकोणाचे कोण दुभाजक एक संपाती असतात म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक एक संपाती असतात हेही बरोबर आहे. त्रिकोणात 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते हेही बरोबर आहे. त्रिकोण काढताना त्रिकोणाच्या मोठ्या बाजूच्या लांबीपेक्षा उरल्या 2 बाजूंच्या लांबीची बेरीज जास्त असते हेही बरोबर आहे. म्हणजे 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. तर सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून PQRची परिमिती किती. तर पहा परिमिती विचारले तुम्हाला, मग इथे 2 बाजू दिलेत, काटकोन त्रिकोण आहे, मग कर्ण आपल्याला काढायचं आहे. पायथागोरसच्या नियमानुसार या दोघांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 21चा वर्ग 441 आणि 20चा वर्ग पहा 400 म्हणजेच 841 आणि 841 वर्गमूळ असतो 29. मग आता यांची बेरीज 20 आणि 20 40 आणि हे पहा 50 60 70 म्हणजे 70 सेमी असणारे या आकृतीची परिमिती 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मुलांना या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर आता पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.